मोहोळ विधानसभा मतदारसंघात सध्या वीज व पाणी समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून या पार्श्वभूमीवर आमदार राजाभाऊ खरे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली आहे। मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर भरनियम सुरू असून विशेषतः सायंकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत वीज पुरवठा खंडित केला जात आहे। यामुळे नागरिकांसह शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत डीपी जळणे, वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब पडणे, तार तुटणे अशा विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। तसेच सायंकाळी 6 ते 12 या वेळेत अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याच्या स्पष्ट सूचना आमदार खरे यांनी दिल्या आहेत। त्यानंतर जलसंपदा विभागासोबत बैठक घेऊन सोंदणे, ओंडी, वरकुटे आणि आडेगाव परिसरातील पाणी टंचाईबाबत चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी उजनी धरणातून ओढ्याद्वारे पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले। याचबरोबर पाणी पुरवठा विभागासोबतही स्वतंत्र बैठक पार पडली। जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत पूर्ण व अपूर्ण कामांची माहिती घेण्यात आली। उन्हाळ्यामुळे अनेक गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच शेतकऱ्यांना पिकांसाठी व गुराढोरांसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी असे निर्देशही आमदार राजाभाऊ खरे यांनी दिले।